संजय सोनकर हा 25 वर्षाचा तरुण उत्तर प्रदेश येथील रहिवासी होता। कामधंद्याच्या निमित्ताने तो मुंबईमध्ये आला होता। त्याने आपला संसार 10 महिन्यापूर्वी कोमल नावाच्या बायकोसह मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील सर्वे झोपडपट्टी येथे सुरू केला होता। संजयला कोमल ही एक सुंदर बायको लाभली होती। नावाप्रमाणेच कोमल ही स्वभावाने कोमल असल्याने संजयचे तिच्यावर जीवापाड प्रेम होते। तो कोमलची खूप काळजी घेत होता। नवरा बायकोचे विचार चांगले जमत होते। संजय आणि कोमल यांचा संसार सुखाचा चालला होता। दोघेही गुण्यागोविंदाने राहत होते। सुरुवातीचे 2-3 महिने तो कोमलच्या वडीने कामावरून रात्री लवकर घरी येत होता। बायकोच्या सहवासात तो रममान होत होता। असा त्यांचा दिनक्रम सुरू होता। मात्र कामाच्या निमित्ताने मुंबईत आलेला संजय याचा मावस भाऊ अर्जुन कुमार सोनकर वय 22 हा देखील संजयकडे राहत होता। संजय आणि अर्जुन हे दोघे सख्खे मावस भाऊ होते। दोघेही कॉटन ग्रीन येथील येवले अमृततुल्य चहा या ठिकाणी काम करत होते। अर्जुन हा सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तर संजय दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत काम करत होते। यातून मिळणाऱ्या पैशातून ते आपापला उदरनिर्वाह करत होते। दिवसामागून दिवस जात होते। याच दरम्यान स्त्रीचे ज्या सुखासाठी व गोड आवाजासाठी कान आतुरलेले असतात तो सोन्याचा दिवस उजडला। कोमल हिला दिवस गेले होते हे तिला कळले तेव्हा तिला आनंद गगनात माविनासा झाला। आपण आई होणार या भावनेने तिला आपल्या बाळासाठी आतापासूनच मी काय करू आणि काय नाही असे झाले होते। होणाऱ्या बाळासाठी आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी तिची काही करायची तयारी होती। आपल्या पोटामध्ये आपले बाळ वाढत आहे, आपण त्याला जन्म देणार ही निसर्गाने प्रत्येक स्त्रीला दिलेली एक अद्भुत अमूल्य देणगी आहे। प्रत्येक स्त्रीला हवेहवेसे वाटणारे आणि आनंद देणारे असे हे मातृत्व आहे। कोमललाही ते लाभले होते। दिवस राहिल्या पहिले 3-4 महिने कोमल हिला कधी कधी मळमळणे, उलटी होणे असा काहीसा त्रास जाणवू लागला। तिच्या शरीरामध्ये झालेल्या बदलाने तिला थोडी अस्वस्थता वाटू लागली। कोमल गरोदर राहिल्याने तिच्या नवऱ्यालाही आनंद झाला। तोही खुश होता। मात्र हा आनंद फार दिवस टिकला नाही। दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी घरात कुणी नसताना कोमल घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आली। यावेळी तिच्या तोंडातून फेस येत होता। शेजारील महिलांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी लगेच पोलिसांना कळवले। काही वेळात कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र होवाळे हे पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पाहणी केली असता कोमल सोनकर ही 20 वर्षाची विवाहित गरोदर महिला घरात बेशुद्ध अवस्थेत पडली होती। पोलिसांनी तिला तातडीने KM रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता ती मयत झाल्याचे घोषित केले। एका विवाहित गरोदर महिलेचा मृत्यू हा तर खरंच जीवाला चटका लावणारा होता। तिच्या मृत्यूचे कारण कळले नव्हते म्हणून पोलिसांनी कोमलचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। पोस्टमॉर्टम अहवालात कोमल हिचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते। पोलिसांनी ही माहिती कोमल हिचा नवरा संजय सोनकर याला कळवली। सुरुवातीला पोलिसांनी CRP 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता। कुर्लासारख्या गजबजलेल्या परिसरात एका गरोदर महिलेची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती। त्यामुळे पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू केला। सुरुवातीला पोलिसांनी मृतक कोमलबद्दल अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली। त्यासाठी त्यांनी चक्क तिचा नवरा संजयपासून सुरुवात केली। नंतर तपास पथकाने परिसरातील CCTV कॅमेरे व खबऱ्यांमार्फत आवश्यक ती माहिती मिळवायला सुरुवात केली। त्यावेळी संजयचा मावस भाऊ हा गायब झाला होता। रोज घरात असणारा अर्जुन आज वहिनीचा मृत्यू झाला तरी घराकडे फिरकला नव्हता। यावरून आश्चर्य व्यक्त केले जात होते। त्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावरच बळावला। अशा प्रकारे एक कडी जुळवत पोलिसांनी संशयित आरोपीचा माग काढला। तो मुंबई सोडून गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। पोलीस ठाण्यात आणून अर्जुन कुमार सोनकर याची कसून चौकशी केली असता त्याने मावस भावाची बायको कोमल हिचा गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक कबुली दिली। पण का असा प्रश्न केला असता तो पोपटासारखा बोलू लागला।
अर्जुन कुमार गुंजन सोनकर हा 22 वर्षाचा अविवाहित तरुण तो उत्तर प्रदेश येथील गौड जिल्ह्यातील जानकीनगर थाना मिसरिलिया या गावचा रहिवासी होता। कामधंद्याच्या निमित्ताने तो मुंबईत आला। मुंबईत तो त्याचा मावस भाऊ संजय सोनकर याच्याकडे राहू लागला। संजय हा दुपारी कामावर गेल्यावर अर्जुन आणि कोमल हे दोघे घरात राहत होते। यावेळी दोघे एकमेकांशी गप्पा मारत होते तर कधी तो तिची मस्करी करत होता। कोमल ही अर्जुनच्या सख्ख्या मावस भावाची बायको म्हणजे नात्याने त्याची वहिनी होती। दीर भावजाईचे नाते असल्याने फारसे कुणी त्या दोघांकडे लक्ष दिले नाही। कोमल ही दिसायला सुंदर होती, त्यामुळे अर्जुन घरातील कामे करताना तिच्या मादक शरीराकडे रोज एकटक बघायचा। तिला बघून तो उत्तेजित व्हायचा। कोमल आपल्या प्रेमात कशी पडेल असा तो बहुधा विचार करत असायचा। कोमलचे सौंदर्य बघून अर्जुनला वेड लागले होते। तो तिचा आशिक झाला होता। अर्जुन आपल्याकडे आकर्षित झाला आहे याची पूर्ण कल्पना कोमलला आली होती। आता त्या दोघांचा नजरेचा लपंडाव सुरू झाला। एकमेकांच्या नजरेला नजर भिडताच दोघांच्याही गालावर हसू पसरू लागले। कोमलच्या शरीराला सोरटा स्पर्श व्हावा म्हणून तो खोटी कारणे शोधू लागला आणि त्या दिवसापासून त्या दोघांचा अनैतिक संबंधाचा किळसवाना खेळ सुरू झाला। दीर भावजाईच्या नात्याला कलंक लागला। या दोघांचा हा खेळ साध्या भोळ्या संजयच्याही लक्षात आला नाही। तो आपल्या मावस भावाला आपला समजू लागला। त्याच्या भरोशावर तो बायको कोमलला सोडून कामावर निघून जायचा। या संधीचा फायदा अर्जुन कुमारने घेतला होता। आता कोमलीला दिवस गेले होते। ती 7 महिन्यांची गरोदर होती। बाळंतपणासाठी ती गावी जाणार होती। मात्र शरीर सुखाची चटक लागलेला अर्जुन कुमारला तिचे गावी जाणे पसंत नव्हते। तो तिला वारंवार गावी जाऊन बाळंतपण करू नको असे म्हणत मुंबईत राहण्याची गळ टाकत होता। मुंबईत कोमलचे नातेवाईक नव्हते। बाळंतपण करण्यासाठी घरातील कुणीतरी जवळचे नातेवाईक हवे होते। नवरा संजय आणि दीर अर्जुन कुमार यांच्याशिवाय तिचे इथे कोणीच नव्हते। त्यामुळे कोमलने माहेरी जाऊन बाळंतपण करण्याचा निर्णय घेतला। हीच गोष्ट अर्जुन कुमारला खटकली। दिनांक 27 एप्रिल रोजी अर्जुन कुमार दुपारी कामावरून आला। कोमलचा नवरा संजय हा कामावर गेला होता। घरात कोमल आणि अर्जुन कुमार दोघेच होते। यावेळी अर्जुन कुमार कोमलला म्हणाला, तू गावाला जाऊ नको असा आग्रह त्याने धरला। मात्र ती ऐकायला तयार होईना। तो म्हणाला, तू गावी गेलीस तर मला करमणार नाही, सारखी तुझी आठवण येत राहील, त्यापेक्षा तू इथेच राहा। ती म्हणाली, मी इथे राहणार नाही, माझ्या नवऱ्याने मला गावाला जायची अनुमती दिली आहे, त्यामुळे मी इथे थांबणार नाही। यावरून त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले। तापट स्वभाव असलेल्या अर्जुनचा राग डोक्यात गेला। रागाच्या भरात तो तिच्या छाताडावर बसला आणि तिचा दोन्ही हाताने करकचून गळा दाबला। काही क्षणात कोमलचा मृत्यू झाला। कोमल मेल्याची खात्री पटल्यावर अर्जुन कुमार घटनास्थळावरून पळून गेला। 7 महिन्याच्या गरोदर महिलेची हत्या केल्याची कबुली अर्जुन कुमार सोनकर याने पोलिसांना दिली। कुर्ला पोलिसांनी संजय सोनकर याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अर्जुन कुमार सोनकर याच्या विरोधात कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।